नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय उत्तम सदाकाळ यांची बेवारस ही कादंबरी आणि आज भाग दुसरा. या डब्यातून त्या डब्यात, या ट्रेनमधनं त्या ट्रेनमध्ये बाबूची पोटासाठी धावपळ सुरू झाली. पोटाची भूक कुणाला चुकली आहे? जगाचं रहाटगाडगं या एकाच गोष्टीसाठी अहोरात्र घरघरत आहे. जो तो नुसता धावतोय पोटाची खळगी भरण्यासाठी. कुणी चांगला मार्ग निवडतोय तर कुणी वाममार्गानं वाहवत जाऊन पापाच्या गटारगंगेत बुडून निघतोय. ज्याची पोटाची भूक शमते त्याला इतर विकारांचा विळखा पडतो. बाबू अजून पोटासाठीच धडपडत होता. 2 वेळा हात ओले झाले तरी त्यात तो समाधान मानत होता. बाबूला त्याचा गळा आणि त्याचं नशीब चांगली साथ देत होतं आणि त्यामुळे त्याचा निभाव लागला होता. नाहीतर बाबू जगाच्या बाजारात एकदम कुचकामी होता. ना धड श्रमाची कामं उपासणारं शरीर होतं, ना ज्ञानाचा साठा असणारी बुद्धी. जवळ होता फक्त गोड गळा आणि एक तारी. त्यांच्या जोरावर बाबू धावतच होता. आजचा दिवस मात्र त्याच्यासाठी फार वेगळा होता. सकाळपासनं अनपेक्षित घटनांनी त्याची सुरुवात झाली होती. म्हाताऱ्या आईला कसंबसं त्यांनी समजावलं होतं. आजचा मुलांचा प्रश्न सुटला होता. ट्रेनच्या डब्यात शिरल्याबरोबर एकतारीच्या सुरावर सूर आळवून गाणारा बाबू आज डब्यात शांत बसून होता. त्याचा गळा बंद होता, पण मेंदूत उलथापालथ सुरू होती. बाबू मनाशीच विचार करत होता, त्या मुलांचं करायचं काय? त्यांना कोणाच्या स्वाधीन करायचं? त्यांना पोलिसांकडे द्यायचं का थेट अनाथालयात नेऊन सोडायचं? पण अनाथालयात गेलो किंवा पोलिसांकडे गेलो तरी त्यांच्या चौकशीचा ससेमिरा आपली पाठ काही सोडणार नाही. आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देता आली नाहीत तर मग हे प्रकरण आपल्यावरच शेकणार. बाबूच्या मेंदूचा विचार करून करून पार दहीवडा झाला. तो रेल्वेच्या डुगडुगत्या लईत शून्यात नजर लावून बसला होता. मनाचं पाखरू फिरून फिरून त्याच विषयाच्या फांदीवर येऊन बसत होतं. कसाबसा बाबूने दुपारपर्यंत दम धरला. जमा झालेला थोडाफार खुर्दा कनवटीला लावला. बाबूनं फेऱ्या थांबवल्या. स्टेशनवरच्या बाकावर शांत बसून तो पुढच्या विचारांच्या गुंत्यात हरवून गेला. मुलांना कोणाच्याही स्वाधीन करायला त्याचं भोळं मन तयार होईना. थोडा वेळच तो मुलांच्या सहवासात होता, पण तेवढ्या वेळात त्याला त्यांचा लळा लागला. नातं जुळायला किंवा तुटायला क्षणाचा अवधी पुरतो. मुलांशी बाब अनामिक नातं तयार झालं होतं. स्टेशनवरच्या गर्दीचा, कोलाहलाचा, ट्रेनच्या आवाजाचा बाबूवर काहीही परिणाम होत नव्हता. तो विचारातच गुंग होता. मनाशी कसले तरी आडाखे बांधत होता. बाबूचं एक मन बाबूला म्हणत होतं, अरे येड्या, या मुलांच्या रोपानं तुझ्या घरी आहे ती संधी चालून आली, तिचा फायदा करून घे. त्या पोरांना कोणाच्या स्वाधीन करू नको. तूच त्यांचा सांभाळ कर. म्हाताऱ्या आईच्या मदतीनं त्यांचं पालन पोषण कर. अरे 2 इवल्याच्या जीवांना पोसणं तुला काही अवघड नाही आहे. अनुमान करू नको, पोरांना वाढव. अरे हीच पोरं मोठेपणी तुझा आधार बनतीन, तुझ्या म्हातारपणची काठी होतीन. तुझा भविष्यकाळ सुखाचा करायचा असेल तर वर्तमानात या मुलांच्यासाठी खस्ता खा. तू जर मुलांची दुसरीकडं काय सोय केली तर तू नक्की कमनशिबी ठरणार. मग पुढं म्हातारपणी तुझ्याकडं बघायला कोणीच नसणार. आणि मग त्या वेळेला मात्र स्वतःला कोसत बसू नको. आता उठ, घरी जा, आईला समजून सांग आणि दोघं मिळून पोरांचा सांभाळ करा. बाबू एका मनाच्या उपदेशाच्या आवर्तनात सापडलेला असताना दुसरं मन त्याला ढकलत ढकलत काठावर आणि त्याला म्हणे, हे बघ बाबू, त्या पाहिल्याचं काय ऐकायचं नाही. त्याचं ऐकलं ना पस्तावशील. मुलांना अनाथालयात नेऊन सोड, कारण तुझ्या हातनं त्यांचं पालन पोषण होणं लय कठीण आहे. आता तुला एखादा दिवस भाकड कामायचा गेला तरी चालतंय, एखादा दिवस उपवास पाडला तरी तू सहन करतोय. पण घरात ती पोरं असल्यावर हे चालेल का? त्यांच्यासाठी तुलाच मर मारायला लागणार आहे. त्यांच्या उठाठेवी करण्यात तुझा वेळ वाया जाईन. तेव्हा माझं ऐक, त्यांना ठेवून घ्यायचा विचार मनातनं काढून टाक. तुझ्या सुखी जीवनाला अस्वस्थतेचा सुरुंग लावू नको. त्या पोरांना त्यांच्या नशिबाच्या हवाली कर. तू तुझ्या मार्गानं चालत राहा.
अरे तुझ्या अल्प कमाईच्या कारणानं घरात घडलेला महाभारत विसरला का तू एवढ्यात? तुझी लग्नाची बायको घरी आबळ व्हायला लागली, फाके पडायला लागले, उपवास पाडायला लागले, दारिद्र्यात दिवस काढायला लागतात म्हणून वर्षात तुला सोडून निघून गेली का नाही? मग या पोरांना कसा पोसणार तू? येडाचार करू नको, सावध हो. ही सोन्याची सूर्ये वता होईल तेवढ्या लवकर दूर कर, नाही तर तीच तुझा घात करून टाकल. बाबू सावध हो, सावध हो. हा विचार करू नको, पोरांना दूर करत्या. दुसरं मन ओरडून ओरडून बाबूला सावध करत होतं. बाबू द्विधा मनस्थितीत सापडला. त्याचा विचार पक्का ठरेना. बराच वेळ तो विचारांच्या गुंत्यातून सुटण्याचा प्रयत्न करत होता. अखेर एका निर्णायक क्षणी त्यांनी आपल्या पहिल्या मनाचा कौल ग्राह्य धरला. मुलांना घरीच ठेवण्याचा विचार करत तो घराकडे निघाला. मोठ्या उत्सुकतेनं त्याचे पाय घराच्या दिशेनं ओढ घ्यायला लागले. म्हातारपणची काठी त्याला सापडली होती. आयुष्याच्या सरत्या क्षणी भक्कम आधाराची चाहूल त्याला मुलांमध्ये दिसायला लागली होती. या वयात लग्नाचा विचारही त्याला मूर्खपणाचा वाटत होता. म्हणून लग्न न करताच देवानं धाडलेली मुलांची ही देणगी तो स्वीकारणार होता. ती दोन्ही मुलं म्हणजे त्याचं सुख, समाधान आणि संपत्ती देणारी हुंडी होती आणि अशी हुंडी तो दुसऱ्याच्या हवाले नक्कीच करणार नव्हता. चेहऱ्यावर समाधानाचं हास्य पेरत बाबू सिंगर त्याच्या झोपडीकडे गुणगुणत निघाला. बाबू स्टेशन बाहेर आला. आजूबाजूला बघत त्याने रस्ता ओलांडला. कुबेरनगर स्टेशन बाहेरचा परिसर तसा त्याच्या नित्य परिचयाचा, पण आज त्याला काही वेगळं जाणवत होतं. झपाझपा पाय उचलून निघालेल्या बाबूच्या खांद्यावर अचानक एक भरभक्कम थाप पडली. आभाळात नागिणीसारखी वीज सळसळत जावी आणि तिच्या कडाडण्यानं दचकावत तसा बाबू दचकला. अरे कोण आहे? दचकून मागे वळून बाबू म्हणाला, अरे बाबू शिंगर, इत्ता काय को डरतो तू? अरे आपण आहे उस्मान भाई, पैच्यानं नाही घे. चट्टेरी पट्टेरी टी शर्ट आणि गडद निळ्या रंगाची जीन्स घातलेला, आडवा तेडवा वाढलेला, डोक्यावर केसाची झुलपं वागवत, छदमीपणे हसत बाबूच्या खांद्यावर थाप मारणारा उस्मान त्याच्या ढंगदार बोलीत बोलला. दचकलेला बाबू उस्मानकडे बघत म्हणाला, अरे तू ये होय? अरे मी दचकलो ना. तू अचानक थाप हाणली खांद्यावर, घाबरून काळजाचं पाणी पाणी झालं की माझ्या. अरे बाबू शिंगर, तू ना एकदम सही आदमी है. भला क्या? चला अपन को सामने डरने का नाटक करता और उधर घर पर नन्हे बच्चे चुरा के लाता क्या तू? अरे क्या बाप, सही पैशाना क्या नाही मैं. हे बघ उस्मान भाई, तू काय बोलतोय मला काय कळना. अरे शिंगर, पेड़ा खाके याड़ा मत बन, सबको पत्ता चला है. तेरे घर में दो नन्हे बच्चे करके गए. कहाँ से उठा के लाया रे तू? उस्मान बाबूला खिजवत बोलत होता आणि त्याच्या खिजवण्यानं बाबूचं काळीज धाड धाड उडत होतं. बाबूला गप्प बसलेलं बघून उस्मान चेकाळला. तो परत बाबूला डिवचत म्हणला, अरे बाबू शिंगर, सच्ची बाता ना, बच्चे कहाँ से लाए तू? तुला काय करायचं रे? मी कुठून पण आणीन, माझी मुलं आहेत ती. बाबू धाडस करून उस्मानच्या तोंडी लागला. बाबू उलट बोललेला बघून उस्मानला तो त्याचा अपमान वाटला. त्याच्या रागाचा पारा सर्रकन वर चढला. क्यों बे, ज़्यादा नखरे करता क्या तू? आपण से आग लाड़ा के बात करता क्या तू? साला बेबी को 4 दिन नहीं संभाल सका और कहता है बच्चे मेरे. बेन बेबी के बच्चे कहाँ से पैदा किए रे तू? आसमान से गिरा है क्या उनको? उस्मानच्या रागानं बाबूची अवस्था पाघळलेल्या लोण्यासारखी झाली. तो काहीही न बोलता मान खाली घालून सरळ पुढे निघाला. उस्मान त्याला अडवणार होताच तेवढ्यात त्याचा जोडीदार मोटरसायकल घेऊन त्याच्या पुढ्यात हजर झाला. अरे उस्मान, चल बैठ, पीछे बैठ. मोटरसायकलवरला तरुण घाई करत म्हणाला, क्यों रे, क्या हो गया? प्रश्नार्थक मुद्रेनं उस्माननं विचारलं त्याला. अरे उस्मान, अपने राम्या को वो भोई गली के गैंग ने बहुत पीटा है. अपने सब लड़के उधर निकले तो अपन तेरे को लेने को आया है. ऐसा है क्या? चला उनकी ये मजा ले, हमारे लड़के पर हाथ डाला उनले. अरे देखता हूँ उनको तो ऐशी के तैशी उनकी. उस्मानच्या शिव्यांचा दारूगोळा ठो करून फुटला. उस्मान त्याच्या साथीदाराबरोबर निघून गेला. त्याला निघून जाताना बघून बाबूने सुटकेचा निश्वास सोडला आणि मग बाबू तिथे थांबला नाही. भूत मागे लागल्यासारखा तो घराकडे निघाला. म्हातारी यमुनाबाई शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरं देऊन खरोखर वैतागली होती.
बाबू घरातनं बाहेर पडल्यावर थोड्याच वेळात मुलानं रडायला सुरुवात केली. बराच वेळ तो रडत राहिला. यमुनाबाईंची त्यांनी अक्षरशः कसोटी पाहिली. काही केले त्याचं रडं थांबत नव्हतं. त्याच्या त्या रडण्याच्या आवाजानं आजूबाजूचे शेजारी गोळा झाले. बाबू सिंगरच्या घरात मुलाच्या रडण्याचा आवाज, आश्चर्यच म्हणायचं. कोणी पाहुणे वगैरे आले असतील असे नाना तऱ्हेचे विचार करत शेजारी सुरुवातीला गप्प राहिले, पण नंतर मात्र उत्सुकता त्यांना गप्प बसू देईना. आणि उत्सुकता ही अशी गोष्ट आहे की ती एकदा मनात घुसली की प्रश्नाच्या मुळाशी जाईपर्यंत ती थांबतच नाही. दारू पिणाऱ्याला जशी दारू घेतल्याशिवाय चैन पडत नाही, अगदी तशीच अवस्था उत्सुकता दाटलेल्या माणसांची होत असते. यमुनाबाईच्या घरात एक सोडून 2-2 मुलं असल्याचा शोध लागल्यावर मात्र आजूबाजूच्या माणसांची झोपडीकडे रीघच लागली. त्यांच्या 1000 चांभार चौकशांना उत्तरं देता देता म्हातारीच्या तोंडाला फेस आला. बाबूनं कुठून ही ब्याद घरात आणली असं तिला वाटायला लागलं. पोरांचं रडगाणं थांबवावं का शेजाऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत असा गहन प्रश्न तिच्या मनात दाटला. वैतागून गेलेल्या म्हाताऱ्या यमुनाबाईनं मग सोप्पा मार्ग निवडला. तिने मुलांची झोपमोड होतीये या सबबीखाली सगळ्यांना झोपडीबाहेर घालवलं. चिवट बघ्यांना मात्र सरळ सरळ रागावून हुसकावलं तिने. झोपडीच्या दारातच बसून ती आलेल्या माणसांना परस्पर वाटेला लावत होती. मुलं बराच वेळ रडण्याचा गोंधळ घालून शांत निजली. झोपडीच्या दारात बसलेल्या म्हाताऱ्या यमुनाबाईनं दूर रस्त्यानं चालत येणारा बाबू बघितला आणि कपाळाला आठ्या घालत ती मनाशी पुटपुटली. आता बाई, ह्यो एवढ्या लवकर कसा आला? पोटा पाण्याचा धंदा सोडून ह्यो घराकडं कसा? दारात कपाळाला आठ्या घालून बसलेल्या म्हातारीला बघून बाबू चिंताक्रांत झाला. काय गाय, समजा ठीक आहे ना? आणि पोरं कुठं ठेवली? तू चेहरा पाडून दारात का बसली अशी? त्याच्या प्रश्नांच्या सरबत्तीनं म्हातारीच्या मनात खदखडणारा रागाचा लाभारस फसफसत बाहेर आला. आले आले, साहेबासारखे प्रश्न नको करू. तू लवकर का आला ते आधी सांग मला. अगं, माझं मनच लागन आज, मग आलो निघून. इकडं तू एकटी पोरांना सांभाळत असणार, तुला जमतंय का नाही या विचारानं आलो लवकर घरी. पोरं ठीक आहेत ना? आहे ठीक, पण त्या पोरांच्या घरात येण्यानं माझं डोकं शेजाऱ्याने पार उठवलं बाबा. नको नको त्याचा चौकशा करतात लोक. काय उत्तर द्यायची त्यांना सांग बरं? या पोरांचा काय तो सोक्षमोक्ष लाव एकदाचा, नाही तर मी काय 4 घास सुखानं खात नाही बघ. म्हातारी डोक्याला हात लावून बोलली. बाबूनं रागरंग ओळखला. म्हातारीचा मूड ठीक दिसत नव्हता. त्याच्या मनातला विचार त्यांनी मनातच ठेवला. मुलांना ठेवून घ्यायचा विचार म्हातारीला पटवणं अवघड जाणार होतं. आता आईला कसं समजवावं याचा विचार बाबू करत होता. बाबू आल्यावर म्हातारी घरात आली. मुलं अजून झोपलेलीच होती. बाबूला तांब्याभर पाणी देऊन म्हातारी यमुनाबाई बोलली, तुला जेवायला वाढते, बस जरा खाली. नाही नको आई, मला भूक नाही. काही खाल्लं होतं का गाडीत तू? नाही खाल्लं नाही, पण नको, काय खाण्याची इच्छाच नाही बघ. खाण्याची इच्छा होत नाही? कशामुळं? या पोरांमुळं तर नाही? नाही ग, तसं काय नाही. मग हे 2 घास खाऊन. म्हातारीनं बाबूला बळच जेवायला वाढलं. तोही अनिच्छेनं जेवायला लागला. जेवता जेवता त्याच्या विचारचक्र गर 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 फिरत होतं. चपातीचा तुकडा मोडून कालवणात बुडवता बुडवता तो आईला म्हणाला, आई, माझा एक विचार ऐकशील का? अरे कसला विचार सांग की. तुझं नाही ऐकायचं तर कोणाचं ऐकायचं? नाही, पण तू रागवणार नाही ना? आता रागवण्यासारखं सांगणार आहेस का काही? तसं रागवण्यासारखंच आहे, पण आणि नाही पण. तू काय बोलतोय? तुझं तुलाच कळत आहे बाबू. असा बावरल्यागत का वागतोय? काय मनात आहे तुझ्या? धडाधडा सांगून टाक की. बघ आई, माझा असा विचार आहे का ही पोरं कोणाच्या ताब्यात द्यायच्या ऐवजी आपणच त्यांना सांभाळायचं. भीत भीत बाबूनं त्याच्या मनातला विचार अखेर बोलून दाखवला. काय म्हणला तू? आपण सांभाळायची? डोकं जागे होय का तुझं? अरे कोण कुठली पोरं, त्यांना का सांभाळायचं रे आपण? त्यांची ना जात माहिती ना कुळ माहिती. अरे पाप लपवण्यासाठी टाकून दिलेली पोरं आपण सांभाळायची का? कशासाठी? अरे काय ठेका घेतलाय का आपण त्याला सांभाळायचा? बघ, ते काय चालायचं नाही. मी ही पोरं घरात ठेवू देणार नाही. त्यांना सांभाळणं तर लांब राहिलं. यमुनाबाईनं बाबूला चांगलंच फटकारलं. अगं आई, ऐक ना माझं, ही पोरं सांभाळण्यात आपला फायदा आहे. कसला आला रे डोंगलाचा फायदा? उलट सगळा तोटाच तोटा आहे. आणि फायद्याच्या गोष्टी तुम्हाला नका शिकू.
माझी केस काय उन्हानं नाही पांढरी झाली, मन पोरं सांभाळण्यात आपलाच फायदा आहे. सचिननं चेंडू सीमारेषेबाहेर भिरकावून द्यावा तसा म्हातारीनं बाबूचा विचार दूर टोलवला. म्हणजे आई, माझं म्हणणं तुला मान्य नाही तर? अजिबात नाही. बरं मला एक सांग, तुझ्या म्हातारपणात तुझी काळजी कोण घेणार? तुझी उठाठेव कोण करणार? बाबूनं वेगळ्याच पद्धतीनं आईला समजावून सांगण्याचा चंग बांधला. आता ही आणि काय काढलं नवीन फॅड? माझा सांभाळ करायला तू नाही का? अरे माझ्या म्हातारपणी तूच माझा आधार, तूच माझ्या तोंडात पाण्याची शेवटची शीप घालायची, तूच माझ्या चितेला अग्नी द्यायचा. अरे तुझ्याशिवाय मला हाय कोण दुसरं? तुझ्यावर तर माझी सगळी मदार. म्हातारी यमुनाबाई अगदी गहीवरून बोलली. अगदी बरोबर बोलली आई तू. तुझ्या म्हातारपणात मीच तुझा आधार. मग आता मला सांग, मी म्हातारा झाल्यावर मला कोणाचा आधार? माझी उठाठेव कोण करणार? मला शेवटचं पाणी कोण पाजणार? माझ्या चितेला अग्नी कोण देणार? सांग ना आई, दे बरं माझ्या प्रश्नाचं उत्तर. बाबू ठासून आईला विचारत होता. बाबूच्या मर्मभेदी प्रश्नानं यमुनाबाईची बोलती बंद झाली. यमुनाबाई काहीही न बोलता त्याच्या तोंडाकडे बघायला लागली. तसा बाबू पुन्हा म्हणाला, आई अगं गप का तू, बोल की, दे की माझ्या प्रश्नाचं उत्तर. प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी म्हातारी बाबूच्या त्या प्रश्नानं भविष्यकाळाच्या विचारात बुडून गेली. तिच्या मनात विचारांचे स्फोट व्हायला लागले. खरंच माझ्यानंतर बाबू एकटा पडणार. त्याची काळजी कोण घेणार? त्याला रांधून कोण वाढणार? त्याच्या आजारपणात त्याची सेवा कोण करणार? प्रश्नच प्रश्न. म्हातारी यमुनाबाई जो जो विचार करी तो प्रश्नांच्या दलदलीत खोल रुतत चाललेली होती. आपल्यानंतर बाबू सर्वस्वी एकटा पडणार याची म्हातारीला भीती वाटायला लागली. बरं लग्न करावं तर बाबूनं त्या गोष्टीसाठी कानाला खडा लावला होता. बाबूच्या प्रश्नाचं उत्तर देणं अवघडच नाही तर अशक्य होतं. विचारांच्या तंद्रीत बुडालेल्या आईला हलवून जागं करत बाबू म्हणाला, अगं आई, कसल्या विचारात सापडली? म्हातारी यमुनाबाई भानावर आली. बाबूकडे स्नेहार्द नजर टाकत त्याच्या चेहऱ्यावरनं प्रेमानं हात फिरवत म्हणाली, खरंच र बाबू, माझ्यानंतर तुला खरंच कोण बघल र? तू तर एकटाच पडणार. मी ह्याचा विचारच केला नव्हता. तू नसेल केला विचार, पण मी विचार केला आहे आई. तू केला विचार? हा, मी केला आहे. मग मला सांग तरी. अगं तेच तुला सांगतोय, पण तू ऐकून घ्यायला तयारच नाही. अगं तुझ्यानंतर मला कोणीतरी आधार देणारा असावं म्हणून ही पोरं आपण सांभाळायची. मोठी झाल्यावर तीच बनतील माझा आधार, माझ्या म्हातारपणची काठी होतीन. आपण त्यांना पोटच्या पोरासारखं प्रेम द्यायचं. प्रेम दिलं तर प्रेम मिळेल. जसं आपण पेरू तसं उगवल. म्हणून मी म्हणतो आई, ह्या पोरांना आपणच सांभाळू. बाबूनं त्याचा मुद्दा अतिशय समर्पकपणे मांडला. बाबूच्या या बिनतोड युक्तिवादापुढे म्हातारी यमुनाबाई निरुत्तर झाली. तिलाही बाबूचं म्हणणं पटलं. बरं बाबा, होऊन दे तुझ्या मनासारखं, सांभाळू आपण या पोरांना. पण मी काय म्हणते बाबू? म्हाताऱ्या यमुनाबाईनं काहीतरी शंका काढलीच. काय म्हणते? अरे ही 2 मुलं सांभाळण्यापेक्षा यातला मुलगा आपण सांभाळू, तो शेवटपर्यंत राहील तुझ्याबरोबर. पण यातल्या मुलीचं काय होणार सांभाळून? अरे शेवटी ते परक्याचं धन, तिला सांभाळून फायदा काय? म्हाताऱ्या यमुनाबाईनं फायद्या तोट्याचं गणित मांडलं. वर्षानुवर्ष समाजाच्या उरावर बसलेलं स्त्री पुरुष भेदाचं भूत यमुनाबाईच्या मनातनं अलगदपणे बाबूच्या मनात घुसायला लागलं. मुलीपेक्षा मुलगा सांभाळणं फायद्याचं आहे हे सूत्र त्यालाही पटलं. मग त्याने आईलाच उलटा प्रश्न विचारला, मग त्या पोरीचं काय करायचं म्हणते तू? तिची नका काळजी करू तुम्ही, त्या मुलीला मी सांभाळते. आत येता येता शेजारची गंगूबाई बोलली. गंगूबाईच्या अनपेक्षित बोलण्यानं बाबू आणि यमुनाबाई चापापले. त्यांचं बोलणं गंगूबाईनं ऐकलं होतं. मुलीचं काय करायचं या प्रश्नाचं उत्तर गंगूबाईंनी परस्पर देऊन टाकलं. त्यांनी न विचारता गंगूबाई बोलून गेली होती. गंगूबाई केवट करीण. ती बाबूच्या शेजारच्या झोपड्यात राहायची. त्याची सख्खी शेजारीण आणि बाबूसारख्याच फाटक्या नशिबाची. कुबेरनगरची सगळी झोपडपट्टीच कंगाल होती. हातावर पोट असणारी, पोटासाठी वाटेल ते धंदे करणारी माणसं या झोपडपट्टीत होती. बाबू आणि गंगूबाई त्याच झोपडपट्टीचे रहिवासी. गंगूबाई आणि तिचा नवरा शंकर दोघंच राहायचे झोपड्यात. त्यांचे नातेवाईक दूर मराठवाड्यात.
मराठवाड्यातल्या ढोरखणी गावात गंगूबाईची जमीन, घर त्यांच्या नात्यातल्या माणसांनी बळकावलं, त्यामुळे त्यांची गावाकडची नाळ तुटली होती. शंकर स्वभावानं एकदम गरीब. त्याचा फायदा घेऊन त्याला त्याच्या चुलत भावांनी भूमिहीन करून टाकला होता. गंगूबाई खमकी असल्यामुळे इथे कुबेरनगरात तरी ते तग धरून होते. डोक्यावरचं मोडकं तोडकं छप्पर आणि शंकरच्या तुटपुंज्या कमाईवर त्यांची जीवननौका चालली होती. शंकर कुबेरनगरच्या स्टेशनवर बुटपॉलिशचं काम करत होता. तो दिवसभर स्टेशनवरच असायचा, अगदी गप्प असायचा, जेवढ्याच तेवढं बोलणारा. अगोदरचा आनंदी शंकर एका घटनेनंतर पूर्ण बदलला होता. शंकरचा तरणाबांड मुलगा क्षुल्लक्ष आजारानं अकाली मरण पावला आणि ते शंकरनं मनाला लावून घेतलं. तो घुम्यासारखा राहायला लागला. गंगूबाई आई असूनसुद्धा तिने दुःखाचा जहरी प्याला कसाबसा पचवला, पण शंकर मात्र पूर्ण कोलमडून गेला होता. त्याचा आधारच तुटला होता. आता जगायचं म्हणून तो जगत होता. गंगूबाई त्याला सावरत होती. शंकरच्या कमाईला गंगूबाईसुद्धा हातभार लावायची. स्टेशन परिसरातल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या गोळा करून ती तिच्या परीनं संसाराचा गाडा रेटत होती. गोळा केलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या विकून मिळालेला पैसा ती बाजूला टाकत होती. ऐनवेळच्या गरजेला तो पैसा उपयोगी पडायचा. बाबूनं घरात 2 मुलं आणल्यानंतर गंगूबाईला पहिल्यांदा ती बातमी समजली, पण तिने यमुनाबाईला किंवा बाबूला काहीही विचारलं नव्हतं. उत्सुकतेपोटी ती फक्त एकदा मुलांना बघून गेली होती. बाबू आज लवकर घरी आलेला तिने पाहिला होता. त्या मायलेकरांचा संवाद तिला तिच्या झोपडीत ठळक ऐकायला येत होता. मुलांवरनं चाललेली त्यांची चर्चा तिने कान देऊन ऐकली. मुलगा ठेवून घेऊन मुलीला त्या अनाथालयात किंवा इतरत्र देऊन टाकणार याची तिला खात्री पटताच ती तडक बाबूच्या खोलीत आली होती आणि त्या मुलीची जबाबदारी घ्यायची तयारी दाखवून मोकळी झाली होती. काय ग गंगू, तू इथं? हा मी मुद्दामच आले. तुमच्या मायलेकाचं बोलणं ऐकलं, म्हणलं मुलीला आपण घ्यावं. अगं पण आम्ही तुला कुठं विचारलंय? तुम्ही नाही विचारलं हे खरं, पण ती मुलगी दुसऱ्या कोणाला देण्यापेक्षा मला दे की. मी तुझी शेजारीने. त्यात तुमच्यासारखा आम्हाला बी कोणाचा आधार नाही दुसरा. कमीत कमी ह्या पोरीला आम्ही सांभाळलं तर आयुष्य कसं बसं कडेला तरी जाईन. तुम्ही जसा तुमच्या भविष्याचा विचार करताय आणि मुलाला सांभाळताय, तशी मुलीला मी सांभाळन. बघ बाई यमुना, आता तूच काय ते ठरव. पोर माझ्याकडे राहिली तर तुम्ही तिच्या काळजीतनं मुक्त होणार आणि तुमच्या नजरेपुढं ती कायमची राहील की पोर. आम्हाला बी आदर होईन तिचा. आता तुमच्या मनात जसं येईन तसं करा. गंगूबाईनं मुलीसाठी यमुनाबाईला गळ घातली. बाबूला गंगूबाईचं म्हणणं पटलं. तो आईला म्हणाला, आई दे त्या पोरीला गंगू मावशीकडं, ती सांभाळल पोरीला. तू पोराला सांभाळ. म्हाताऱ्या यमुनाबाईलाही मनातनं बरं वाटलं. तिने न कुरकुरता पोरीला गंगूबाईच्या स्वाधीन केलं. नीट सांभाळ ग गंगू, लय गुणाची पोर आहे. आल्यापासनं जरासुद्धा त्रास नाही दिला तिने. तोंडाव सारखा हसू फुटतंय तिच्या. पोटच्या पोरीसारखं सांभाळ ग बाई, तिला आबाळ होऊ देऊ नको तिची. यमुनाबाईनं गंगूबाईला सूचना केल्या. अगं यमुने, तू बघशील आता कशी सांभाळते हिला ते. तू बी म्हणलं पाहिजे ना, वा ग वा. गंगूबाईनं ठासून खात्री दिली. बाबू दोघींचं बोलणं समाधानानं ऐकत होता. त्याचं अस्वस्थ मन आता हलकं झालं होतं. मुलांची काळजीच मिटली होती. त्याच्या जीवनात अचानक सुखाची बरसात झाली होती. सुख आणि पाऊस एकसारखेच. आले तर धो धो कोसळतात, नाहीतर डोळ्यातनं पाणी काढतात. बाबूच्या जीवनात मुलाच्या रूपानं सुखाची हिरवी पालवी फुटली. बाबूला आता संध्याकाळची घराची ओढ लागायला लागली. घरी येताना तो मुलासाठी काही वस्तू, खेळणी घेऊन यायला लागला. बाबूच्या आणि गंगूबाईच्या दोघांच्याही घरात आता गोकुळ नांदायला लागलं. श्रोते हो, हा होता बेवारस या कादंबरीचा दुसरा भाग. तिसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.